माझे नाव मुरलीधर भगवानजी घवघवे, मुक्काम पोस्ट गोंडखरी, तहसील कळमेश्वर, जिल्हा नागपूर इथे राहत असतो. इथे माझी शेती आहे. गोंडखरीला 2.5 एकर शेती आहे. मोटर पंप आहे आणि शेतामध्ये 2 वर्ष अगोदर मी रिटायर्ड झालो. त्याआधी मी शेती दुसऱ्याला ठेक्याबट्याने देत होतो. तेव्हा त्यांनी जमिनीची सगळी नासाडी केली आणि उत्पन्न कमी यायला लागलं. तर नंतर मी स्वतः शेती करायला लागलो. तेव्हा मला असा अनुभव आला की आपल्या शेतामध्ये उत्पन्न बरोबर येत नाही आणि खूप प्रकारचं नुकसान होत आहे. तर मग नंतर मला असं कळलं की आपल्याच गावामध्ये एक जैविक क्षेत्र केंद्र आहे, तिथे तुम्ही संपर्क करा आणि जमिनीच्या बाबतीत थोडी विचारपूस करून सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माझ्याकडे जे वेस्ट डिकम्पोजिशन्स यांनी दिलं मला, याच्यामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये याला मिळवायचं आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गूळ टाकून याला मिळवायचं. 3-4 दिवस याला ढवळायचं आहे. ढवळल्यानंतर याचं झाकून ठेवायचं, पॅक बंद ठेवायचं आणि त्यानंतर याला फॉर्मेशन झाल्यानंतर याचा वापर जो करायचा आहे तो स्प्रे पद्धतीने करता येतो, जमिनीमध्ये रिंग पद्धतीने करता येतो आणि दांडामध्ये ड्रम ठेवून सण्याने ड्रमला छिद्र करायचं आणि दांडाला पाणी सोडून सण्याने सुद्धा याचा वापर करता येतो. तर 2-3 प्रकारे मी याचा यूज केला आणि चांगल्या प्रकारे मला याच्यामध्ये कोबी घेतली मी 2 वर्ष आधी. जवळजवळ 2 लाखाच्या जवळजवळ मला कोबीचं उत्पन्न झालं. कोबीचं इतकं फसल चांगली होती की मी साहेब लोकांना सांगितलं की साहेब कोबी बघा कशी आहे. तर त्यांनी त्यांचे पत्ते बघितले, कोबीला त्यांनी स्पर्श करून बघितला, कोबी घेऊन पाहिली, टेस्टमध्ये फरक पडला आणि लोकांना तुमच्या शेतातली कोबी खाण्यामध्ये खूप सुंदर वाटतं आहे. आणि आता संत्र्याचे मी 2 वर्ष आधी संत्र्याचे झाडं लावले. 100-200 झाडं संत्र्याची आहे आणि 100 मोसंबीची आहे. त्यांनासुद्धा मी या पद्धतीने वापर केला, रिंग पद्धतीने त्याला दिलं. तर त्याच्यातसुद्धा झाडं आता माझे 2 वर्षाचे झाडं आहेत, पण असे वाटतात की 4 वर्षाचे झाडं आहे की काय आहे, हे मोठे आहे आणि आता सध्या त्याला फुलं पण आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे त्याचे डेव्हलप होत आहे. तर मध्यंतरी मला थोडंसं याचा वापर करता आला नाही. तर आता परत अजून मी याचा वापर करून झाडांना रिंग पद्धतीने, स्प्रे पद्धतीने आणि टोटली दांड पद्धतीने सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि नंतर मग अजून याचा रिस्पॉन्स काय मिळेल मी त्यांना अधिकाऱ्यांना सांगून मी याचा वापर करण्याच्या बाबतीमध्ये त्यांना माहिती देणार. आणि मी वापर करत आहे याच्याबद्दल मी जैविक क्षेत्र केंद्राला धन्यवाद देतो की त्यांनी मला याची गाईडलाईन दिली आणि मी त्या पद्धतीने त्याचा वापर करत आहे. धन्यवाद.